नमाम्यहम्। परमपूज्य परमश्रद्धेय ब्रह्मलीन सद्गुरु श्री गगनगिरी महाराजांच्या नामानं अत्यंत पवित्र झालेला हा इतका मोठा सोहळा बघण्याकरता मला इथे येता आलं, याचा मला मनस्वी आनंद आहे। मी आशीर्वाद वगैरे देण्याकरता आलेलो नाही। आशीर्वाद देण्याकरता वगैरे वगैरे दुसरी मंडळी येतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला पुरेसे आहेत। मी या ठिकाणी फक्त दर्शन करण्याकरता आलो, कारण ज्या ज्या ठिकाणी सद्गुरूंच्या पादुका असतील त्या त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन करावं आणि त्यांच्या कृपेचे थोडंसं प्रसाद धन आपण प्राप्त करावं। हे जीवाकरता अत्यंत मोठ्या मोलाचे क्षण असतात। मानवी जीवनामध्ये आपण सगळेच जण भिन्न भिन्न प्रकारच्या कार्यकामांच्या मधनं व्यस्त असतो। मानवी जीवन जगत असतो आणि त्यामध्ये आपापला प्रपंच करीत असतो आणि अशा प्रपंचामध्ये सुखदुःखांना तोंड देत पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो। हे सगळं मायेचं आडंबर आपणा सर्वांना सातत्यानं दुःखी करत राहतं। माणूस सगळे प्रयत्न करतो सुखाकरता, अखंड सुखाच्या प्राप्ती करता। त्याला सुख मिळत नाही असं नाही, पण मिळणारं सुख फार खंडित असतं। सुखाचे दिवस आले आले म्हटलं की काही तर दुःखाचा एक झटका येतो। त्याच्यातून सावरेपर्यंत सुखी होऊ लागेपर्यंत पुन्हा दुसरा येतो। मनुष्याचं जीवन अशा प्रकारच्या सुदुःखांचा हा खेळ सातत्यानं चालल्याचं आपल्याला दिसतं या जीवनामध्ये। पण विधात्यानं मनुष्याला माणूस बनवलं, जीवाला मनुष्य शरीर दिलं, हे अशा प्रकारच्या सुखांचा खेळ सुखदुःखांचा खेळ खेळण्याकरता नाही, ते अखंड आनंदाचा ठेवा प्राप्त करण्याकरता दिला। भगवान आदिशंकराचार्य महाराज म्हणतात, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशयः। एकतर मानव शरीर प्राप्त होणं फार अवघड गोष्ट आहे, आपलं पहिलं सद्भाग्य ते आहे। मानव शरीर प्राप्त झाल्यानंतरही माणसं सन्मार्गाला लागतीलच असं नाही। मी सांगितलं ना, मी तुमचं अभिनंदन करण्याकरता आलो, तेवढ्या करता की या सगळ्या मायेच्या बाजारामध्ये तुम्ही असे भाग्यवान लोक आहात की तुम्हाला सद्गुरूंची महती पटली, अध्यात्माची महती पटली, सद्गुरूंच्या चरणपादुकांची सेवा करण्याचं महत्त्व पटलं आणि तुम्ही या ठिकाणी येऊन पोहोचला। बहुधा सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी। याचा अर्थ असा आहे की भगवान विठ्ठलाच्या दर्शनानंतर तर पुण्य होतच, पण भगवान विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाण्याची इच्छा होण्याकरता पण आधी पुण्याचं काही भांडवल लागतं। ते सगळं भांडवल घेऊन तुम्ही लोक आलेला आहात, कारण या रणरणत्या उन्हामध्ये इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि सर्व लोकांना विभिन्न प्रकारच्या सद्गुरूंच्या पादुकांचं दर्शन घडवणं, हे ज्या संयोजकांनी घडवलं त्या संयोजकांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। ब्रह्मलीन पूज्य श्री सद्गुरू गगनगिरी महाराज, आमचे कांची कामकोटी पीठाचे श्री महाराज, आणखी अन्यान्य कोणी महाराज,